कसे आहात विद्यार्थी मित्रांनो, कसा चालू आहे अभ्यास? तर युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूटच्या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो, स्कॉलरशिपची परीक्षा 2023 इयत्ता 8वी साठी जो पेपर झाला होता त्या पेपरमधील प्रश्न क्रमांक 54 असा होता की पुढीलपैकी अपरिमेय संख्या कोणती, आणि असे 4 पर्याय दिले होते. जर तुमचा थोडाफार अभ्यास असेल तर तुम्हाला माहीत असेल की पाय या संख्येची किंमत 22/7 असती, त्यालाच आपण 3.14 पण म्हणतो, आणि तेच म्हणजे 3.142857 हे पण आहे. मग यामधील अपरिमेय संख्या कोणती आणि परिमेय संख्या कोणती हे आपल्याला शोधायचं आहे. मग एकच पायच्या किमती सगळ्या 4ही सारख्या, मग त्यातीलच एक किंमत वेगळी कसं काय? एका किमतीला आपण अपरिमेय म्हणतोय आणि दुसऱ्या किमतीला आपण परिमेय म्हणतोय, तर ते कसं काय? तर ते आज आपण शिकणार आहोत, आणि त्यासोबतच आपण स्वाध्याय 1.4 पण घेणार आहोत. तर हा लेक्चर शेवटपर्यंत बघा, हा तुमच्या फायद्याचाच असेल. तर चला आपण बघूया की त्यासाठी आपल्याला काय शिकावं लागेल, की परिमेय संख्या कोणत्या, अपरिमेय संख्या कोणत्या. तर लक्षात घ्या, परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या साठीचा हा चार्ट असेल. हा चार्ट तुम्हाला आहे तसा वहीमध्ये उतरवून घ्यायचा आहे, आणि हा पाठच पाहिजे तुम्हाला. तो कसा पाठ करायचा, कशा लक्षात ठेवायचा ते मी सांगतोच. बघा, या गोष्टीचा व्हिडिओ पॉज करा आणि आहे तसा चार्ट तुमच्या वहीमध्ये पाहिजे बरं का. यावर खूप प्रश्न येत आहेत. तर बघा, ह्याची माहितीच मी सांगतो. तर लक्ष द्या, आता लक्ष द्या. आता बघा की ही संख्या रेषा आहे, ही संख्या रेषा आहे, आणि या संख्या रेषेत आपण 0, 1, 2, 3, 4, 5 अशा संख्या लिहित असतो. उजव्या बाजूला त्या संख्या झाल्या, डाव्या बाजूला काय येतील? -1, -2, -3, -4 अशा ह्या संख्या आहेत. मग मला सांगा की आता आपण ह्याचं क्लासिफिकेशन करताना कसं करतो, की नैसर्गिक संख्या. बघा, नैसर्गिक संख्या कोणत्या असतात मला सांगा, की 1 पासून सुरुवात होणाऱ्या संख्यांना काय म्हणतो? नैसर्गिक संख्या. मग त्या कोणत्या असतात? 1, 2, 3, 4 आणि ह्या अनंतापर्यंत. मोठ्यात मोठी नैसर्गिक संख्या सांगता येते का? नाही सांगता येत. लहानात लहान नैसर्गिक संख्या कोणती? तर ती असते 1. ठीक आहे. मग आपण येतो की पूर्ण संख्येकडे. पूर्ण संख्या, मग मला सांगा पूर्ण संख्या कोणत्या आहेत? ज्या शून्यापासून सुरुवात होतात. 0, 1, 2, 3, 4 आणि त्या अशाच वाढत जातात. मग मोठ्यात मोठी नैसर्गिक संख्या सांगता येते का? पूर्ण संख्या सांगता येते का? नाही सांगता येत. लहानात लहान पूर्ण संख्या कोणती? 0. आता नैसर्गिक संख्या झाल्या, पूर्ण संख्या झाल्या, त्याच्यानंतर काय असतं? पूर्णांक संख्या. मग मला सांगा, ज्या पूर्णांक संख्या आहेत त्या कोणत्या आहेत? तर ह्याच आहेत बघा. -5, -4, -3 इकडे ह्या वाढत जात आहेत, अजून वाढत जात आहेत त्या. -2, -1, 0, 1, 2, 3, 4 आणि ह्या पण अशा वाढत जात आहेत. तर यांना काय म्हणतो आपण? पूर्णांक संख्या. मग पूर्णांक संख्येच्या पुढे काय? पूर्णांक संख्येच्या पुढे असतात परिमेय संख्या. परिमेय संख्या, ठीक आहे. आणि परिमेय संख्येच्या नंतर काय असतात? अपरिमेय संख्या. तर बघा, ह्या 3 गोष्टी आहेत, ह्या तुमच्या लक्षात राहतील. बघा, हा चार्ट पण तेच सांगतोय की नैसर्गिक संख्या, ह्या नैसर्गिक संख्या झाल्या. ठीक आहे. नैसर्गिक संख्येमध्ये 0 मिसळलं की त्या काय झाल्या? पूर्ण संख्या. पूर्ण संख्येमध्ये -1, -2, -3 ह्या संख्या मिसळल्या म्हणजे निगेटिव्ह संख्या पण मिसळल्या, ऋण संख्या मिसळल्या की त्याला काय म्हणतो आपण? पूर्णांक संख्या. आणि ह्या पूर्णांक संख्यामध्ये ज्यावेळेस आपण 0.25, -0.25, 3.5, 5/8, 6/7 अशा संख्या पण घ्यायला लागतो, त्याला आपण म्हणतो परिमेय संख्या. मग परिमेय संख्या सोडून पण कोणत्या संख्या असतात का? हो, असतात. त्या कोणत्या असतात? अपरिमेय संख्या. मग परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या यांमध्ये काय फरक आहे तो आपण बघूया. तर चला त्यामधील फरक बघूया. मग हा फरक लिहून ठेवलेला आहे. व्हिडिओ पॉज करा आणि हा फरक आहे तसा तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या, कारण की हा फरक खूप महत्त्वाचा आहे. या फरकावर प्रश्न विचारले जातात. मग बघा फरक काय आहे. तर बघा, परिमेय संख्या
P/Q स्वरूपात लिहिता येतात. तुम्ही म्हणाल सर P/Q म्हणजे काय, तर ते पण सांगतो. बघा 21 ही संख्या मला P/Q ह्या स्वरूपात लिहायची, तर मी कसं लिहिल 21/1 बरोबर. आता मला -5 ही संख्या P/Q फॉर्मॅटमध्ये लिहायची, तर मी कसं लिहिल -5/2. बघा म्हणजे ह्या संख्या मला -5/1 ह्या संख्या मला P/Q फॉर्मॅटमध्ये लिहिता येतात. म्हणजे सर्व नैसर्गिक संख्या, सर्व पूर्ण संख्या आणि सर्व पूर्णांक संख्या ह्या कसल्या संख्या असतात, तर ह्या परिमेय संख्या असतात. या सर्व कसल्या संख्या असतात, या सर्व परिमेय संख्या असतात. हे पण लक्षात ठेवा बरोबर. मग आता याच्यानंतर अजून कोणत्या संख्या आपण लिहू शकतो. बघा मी अशी परिमेय संख्या मी 2 पद्धतीने लिहिल्या. बघा एक संख्या अशी लिहिली 10/3 आणि दुसरी अशी लिहिली 10/4. आता 10ला 4ने भागलं तर किती येतं बघा 2.5. याच्या पुढे कशाने भाग जातोय का, नाही जात. येथेही भाग संपलेला आहे. आता 10ला जर 3ने भागलं, मी भाग देऊन दाखवतो. 10/3 3×9 किती आलं 1, वर घेतला पॉईंट, येथे दिला 0. 3×9 परत 9 आलं, परत 10, परत 3, परत 9. म्हणजे ही प्रोसेस चालूच राहते. म्हणजे 3च्या पुढे 3 थांबतंय का, नाही थांबत. म्हणजे ते कसं फॉर्मॅट आहे, तो अखंड फॉर्मॅट आहे, अखंडित. म्हणजे याचं उत्तर आपण येथे लिहूया 3.3333. म्हणजे P/Q मी अशा फॉर्मॅटमध्ये लिहू शकतो. मग हे 3 थांबत नाहीये, मग आपण काय करू 3.3 आणि त्याच्यावर डोक्यावर आपण थांबवू, त्याला 1 पॉईंट देऊ, म्हणजे तो थांबला. म्हणजे याचा अर्थ काय होतो की असं जर असं पॉईंट असेल त्याच्या डोक्यावर, म्हणजे त्याचा अर्थ काय होतो, हा अर्थ होतो. बघा हा अर्थ होतो, हा लक्षात ठेवा. मग आता आपण बघूया की परिमेय संख्या, अपरिमेय संख्या. मग अखंड व आवर्ती दशांश रूप असतं. मग आत्ताच आपण बघितल्यानुसार की हे अखंड आहे, पण कसं रूप आहे, आवर्ती. आवर्ती म्हणजे काय, त्याच्या डोक्यावर आपण पॉईंट दिलाय, किंवा कधी कधी असतं बघा 65 65 65 असं रिपिटेशन येत असेल, तर आपण फक्त 65च्या डोक्यावर अशी रेष मारतो, 65च्या डोक्यावर रेष मारतो. मग हे काय झालं, रूप आवर्ती रूप झालं बरोबर. हे आवर्ती रूप झालं. म्हणून आपण काय म्हणतो की परिमेय संख्या ह्या अखंड व आवर्ती दशांश रूपात असतात. दुसरी गोष्ट की आपण जे 10.25 लिहिलं बघा, 2.5 आलतं बघा आपलं उत्तर. हे 2.5 म्हणजे कसं आहे, तर ते खंडित दशांश रूप आहे बरोबर. म्हणजे परिमेय संख्याची तिन्ही गोष्टी समजल्या. PQ स्वरूपात लिहिता येतं, अखंड व आवर्ती दशांश रूप असतं, खंडित दशांश रूप असते. मग ह्या तिन्ही गोष्टी तुमच्या वहीमध्ये पाहिजेत, ह्या पाठ पाहिजेत. मग परिमेय संख्यांची उदाहरणं बघूया आपण. 0 -1 -2 1 4 ही सर्व उदाहरण तुमच्या वहीमध्ये पाहिजेत. मग तुम्ही म्हणाल सर की वर्गमुळात 16 आहे, मग वर्गमुळात 16चं वर्गमूळ निघतं का, हो निघतं. किती येतं 4. 4 ही कसली संख्या आहे, तर नैसर्गिक संख्या आहे, पूर्ण संख्या आहे, पूर्णांक संख्या आहे आणि परिमेय पण संख्या आहे. म्हणजेच वर्गमुळात 16 जर त्याचं वर्गमूळ निघत असेल तर ती कसली संख्या झाली, परिमेय संख्या. मग त्याच्या विरुद्ध बाजूने बघू की वर्गमुळात 5. वर्गमुळात 5 ह्या संख्येचं वर्गमूळ आपण काढू शकतोय का, तर वर्गमूळ अंकगणितीय पद्धतीने काढू शकत नाही. ते वर्गमूळ पॉईंटमध्ये येतं. मग ते पॉईंट असे पॉईंट येतात की ते कसे असतात, पॉईंट अखंड असतात व अनावर्ती असतात. म्हणजे ते थांबत नाहीत. आपण त्याच्या डोक्यावर रेष मारून ते थांबवू शकत नाही. म्हणून त्याला कसं म्हणतात, तर त्याला म्हणतात अपरिमेय संख्या. अपरिमेय संख्या P/Q स्वरूपात लिहिता येत नाहीत. अखंड व अनावर्ती दशांश रूप असतं त्यांचं, आणि अखंड दशांश रूप असतं. म्हणजे अपरिमेय संख्यांची ही व्याख्या झाली. दुसरी गोष्ट, अपरिमेय संख्या बघा, येथे बघा √5 √7 √8 पाय फाय, म्हणजे अशा फॉर्मॅटमध्ये ज्या संख्या असतात त्यांना आपण काय म्हणतो, अपरिमेय संख्या. मग ही उदाहरणं तुमच्या वहीमध्ये पाहिजेत. आहे तसं हे
तुम्ही लिहून घेतलं पाहिजे, स्क्रीनशॉट काढा आणि ते लिहून घ्या। मग आता आपल्या प्रश्नाकडे येऊया आपण। बघा, अजून एक गोष्ट सांगायची राहिली की ज्या वास्तव संख्या असतात, वास्तव संख्यामध्येच परिमेय संख्या येतात, वास्तव संख्यामध्ये अपरिमेय संख्या येतात। म्हणजे परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या दोघांचं मिळून काय बनतं, वास्तव संख्या बनत असते। तर आपला प्रश्न बघूया, पुढीलपैकी अपरिमेय संख्या कोणती? बघा, हे कसलं आहे, हे खंडित परिमेय संख्या आहे, दिसतंय आपल्याला। ही खंडित आहे म्हणजे एकाच ठिकाणी थांबलेली आहे, ती पुढे वाढ नाहीये। ही कशी आहे संख्या? ही p/q फॉर्मॅटमध्ये लिहिलेली आहे, म्हणून ही पण परिमेय संख्या आहे। ही कशी आहे? ही आवर्ती अखंड आवर्ती परिमेय संख्या आहे, पण पाय ही संख्या अपरिमेय आहे। ही संख्या अपरिमेय संख्या आहे। हाच प्रश्न विचारला होता 2023च्या स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये, लक्षात घ्या। ह्या प्रश्नासाठी आपल्याला काय माहित पाहिजे होतं ते मी सर्व सांगितलं आहे। आणि स्वाध्याय 1.4 मध्ये जे काही प्रश्न आहेत ते ह्याच पद्धतीने सुटणार आहेत। तर चला बघूया की स्वाध्याय 1.4 काय आहे। तर लक्षात घ्या, प्रश्न बघूया आपण। -5/7 व -8/13 यांच्या दरम्यान असणारी परिमेय संख्या कोणती? मग मला काय काढायचंय की मला जर कुणी विचारलं की 2 आणि 4 च्या दरम्यान असलेली संख्या कोणती, मी काय सांगेल? 3 आहे, लगेच सांगेल। म्हणजे 2 पेक्षा मोठी 4 पेक्षा लहान अशी संख्या शोधायची आहे। परत अजून कोणत्या संख्या असू शकतात? 2.1, 2.2, म्हणजे पॉईंटमध्ये जर काढायचं झालं तर मी 2 ते 4 मध्ये असंख्य संख्या लिहू शकतो, हे पण लक्षात घ्या। मग आता हा प्रश्न आहे की 5/7 व 8/13 यांच्या दरम्यान असणारी परिमेय संख्या कोणती, कशी काढायची? मग मला सांगा, जर संख्या रेषा काढली आपण तर -1, -2, -3 असं या साईडला ह्या संख्या येतात, वजा येतात, आणि इकडे 1, 2, 3। मग मला सांगा, येथे पण वजा चिन्ह आहे, येथे पण वजा चिन्ह आहे, म्हणजे यांच्यामध्ये जी संख्या असेल तिला कोणतं चिन्ह असेल? तर तिला पण वजा हे चिन्ह असेल। मग पर्यायामध्ये बघू आपण। पर्याय क्रमांक 2, येथे वजा चिन्ह आहे का? नाही। पर्याय क्रमांक 3, येथे पण वजा चिन्ह नाही, म्हणजे पर्याय क्रमांक 1 किंवा पर्याय क्रमांक 4 मधलं आपलं उत्तर असणार आहे। मग पुढे काय करायचं की कोणतं उत्तर लिहायचं आपण? तर लक्षात घ्या की 5/7 जर आपण 7 ने भागलं 5 ला तर किती येतं? 7×7 = 49, आणि 13 ने 8 ला भागलं तरी 5×5 = 13×78, बरोबर 0.6। मग आपल्याला 0.7 आणि 0.6 यांच्या दरम्यानची संख्या शोधायची आहे। पण पर्याय क्रमांक 4 जर बघितला, -21/14, तो किती येतो? -1.5। म्हणजे ही संख्या 0.6 आणि 0.7 यांच्या दरम्यान असेल का? नसेल, कारण की ही संख्या मोठी आहे, म्हणून हा पण पर्याय चुकला। आपलं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1, बरोबर। हे समजतंय? आता बघा, 13 ला जर आपण 21 ने भागलं तर काय येतं बघा? 13×26, बरोबर, उरलं 5, तर 0.62 येतं। म्हणजेच ही संख्या पर्याय क्रमांक 1 हे आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल। पण ते उत्तर आपण सहज लॉजिकने काढू शकतो, पॉईंटमध्ये आपण ते नाही सोडवलं तर ते उत्तर येईल। पुढील प्रश्न बघूया आपण। आता 2/4 -5/, -9, 7/, -3, -6/2 या परिमेय संख्यांपैकी कोणती संख्या पूर्णांक संख्या आहे? आता मला सांगा, पूर्णांक संख्या कोणत्या आहेत? पूर्णांक संख्या म्हणजे ही संख्या रेषा 0, 1, 2, 3, 4, -1, -2, -3, म्हणजे ज्या संख्या पूर्ण आहेत त्यांना चिन्ह कोणतंही असू द्या, ज्या पॉईंटमध्ये नाहीत। 2.5 ही पूर्णांक संख्या आहे का? नाही। म्हणजे 2 ही पूर्णांक संख्या आहे का? हो आहे। 3 ही पूर्णांक संख्या आहे का? आहे। मग लक्षात घ्या की या पूर्णांक संख्येचे उत्तर कसे काढायचे? तर जे आपल्याला पर्याय दिलेले आहेत त्या पर्यायांना द्यायचा भाग। मग 2/4 म्हणजेच किती असतं? 0.5। पॉईंटमध्ये आलं की ही पूर्णांक संख्या आहे का? नाही।
-5/-9. मग आता मला सांगा 9 ने 5 ला भाग जातो का? नाही जात. म्हणजे ही पूर्णांक संख्या आहे का? नाही. 7/-3. 7 ला 3 ने भाग जातो का? पूर्ण भाग जात नाही. म्हणजे ही पण पूर्णांक संख्या नाही. -6/2. 6 ला 2 ने भाग जातो का? हो जातो. -3 येतं. -3 ही पूर्णांक संख्या आहे. म्हणून आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्न बघूया आपण. आता ज्या संख्येचे दशांश रूप अखंड व आवर्ती असते, लक्षात घ्या. अखंड आणि आवर्ती कुठे लिहिलंय? अखंड व आवर्ती दशांश रूप परिमेय संख्येसाठी लिहिलंय. मग प्रश्न बघा. मग अखंड व आवर्ती रूप दशांश रूप कुणासाठी आहे? तर परिमेय संख्येसाठी आहे. बरोबर. मग येथे काय म्हणले? 2 अचूक पर्याय निवडा. मग आता दुसरा पर्याय काय असू शकतो? तर लक्षात घ्या, सर्व परिमेय व सर्व अपरिमेय संख्यांचा मिळून काय बनतो? सर्व परिमेय व सर्व अपरिमेय संख्यांचं मिळून काय बनतं? तर वास्तव संख्या बनते. म्हणजे ज्यावेळेस आपल्याला असा प्रश्न येतो आणि आपल्याला 2 पर्याय शोधायचे असते, तर डोळे झाकून वास्तव हे पण उत्तर आपण टिक केलं पाहिजे. पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 4 ह्या प्रश्नाचे उत्तर असतील. येथे जर अपरिमेय असतं आणि दुसरी संख्या ओळखायची असती, ती पण वास्तव संख्याच आली असती. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न बघूया आपण. पुढीलपैकी चुकीची जोडी कोणती? मग परिमेय संख्या कशा असतात? परिमेय संख्या अखंड व आवर्ती दशांश रूप असतात. आपण बघा चार्ट आहे, तुम्ही लक्षात ठेवला असेल, लिहिला असेल तर तुमच्या लगेच लक्षात येईल. अपरिमेय संख्या अखंड व अनावर्ती दशांश रूप असतं. हो, योग्य आहे. पर्याय क्रमांक 2 पण योग्य आहे. वास्तव संख्या परिमेय संख्या अपरिमेय संख्यांचा समूह. आता आपण मागच्या प्रश्नामध्येच याचं उत्तर पाहिलं आहे. नैसर्गिक संख्या धनसंख्यांचा समूह असतो, ऋणसंख्यांचा असतो का? नाही. म्हणून पर्याय क्रमांक 4 हा चुकीचा आहे आणि आपल्याला चुकीची जोडी ओळखायची, म्हणून आपलं उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्न बघूया आपण. ज्या संख्येचे दशांश रूप अखंड असते, बघा दशांश रूप कसं पाहिजे? अखंड, परंतु आवर्ती नसते. आवर्ती नसते म्हणजेच कशी असते? अनावर्ती. मग आता मला सांगा अनावर्ती कोणाचे आहे? आता मागे येऊया आपण, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बघा अपरिमेय संख्येच्या वरती काय आहे? अनावर्ती. अखंड व अनावर्ती दशांश रूप कोणाचे असते? अपरिमेय संख्यांचे. मग आपल्याला प्रश्न काय विचारलाय की अखंड व अनावर्ती रूप कोणाचे असते? तर ते असते अपरिमेय संख्यांचे. आणि अजून एक पर्याय शोधायचा आहे, 2 अचूक पर्याय शोधायचेत. मग दुसरा पर्याय काय असतो? वास्तव संख्या असतो. प्रत्येक वेळेस वास्तव संख्या हा दुसरा पर्याय करेक्टच असेल. पुढील प्रश्न बघा की पुढीलपैकी अखंड आवर्ती संख्या कोणती? अखंड पाहिजे आणि आवर्ती पाहिजे. मग आवर्ती संख्या असताना आपण काय म्हणतो? रेष मारतो किंवा टिंब देतो. मग बघा यामध्ये पर्याय क्रमांक 1 च्या डोक्यावर रेष आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 ह्या प्रश्नाचे उत्तर येईल. पुढील प्रश्न बघूया. 0.67 या संख्येचे अखंड आवर्ती रूप कोणते? आता अखंड आवर्ती रूप म्हणजे जी संख्या रिपीट होते तिच्या डोक्यावर आपण रेष तरी मारतो किंवा टिंब तरी देतो. मग येथे 0.67 ही संख्या रिपीट होताना दिसते का? नाही. पण 67च्या पुढे जे शून्य असतात ते आपण किती पण शून्य लिहू शकतो ना, किती पण शून्य लिहू शकतो. म्हणजेच 0.67 लिहून शून्याच्या वरी आपण टिंब देऊ शकतो. बरोबर. म्हणजे 0.67 आणि शून्याच्या वरी टिंब हे काय झाले? अखंड आवर्ती रूप झाले. पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. खूप मुलांचं कन्फ्युजन होईल आणि मुलं पर्याय क्रमांक 2 पण हे उत्तर बरोबर म्हणतील, पण पर्याय क्रमांक 2 हे उत्तर करेक्ट नाही. कारण की 67 670 रिपीट नाही होतं येते. रिपीट काय होतंय? फक्त शून्य रिपीट होतंय, म्हणून फक्त शून्याच्या डोक्यावरच आपल्याला पॉईंट द्यायचा आहे. पुढील प्रश्न बघूया. पुढीलपैकी परिमेय संख्या कोणती? आता बघूया की वर्गमुळात 5 याचे उत्तर आपण p/q फॉर्मॅटमध्ये लिहू शकतो का? नाही. दुसरी गोष्ट, वर्गमुळात 5 चे वर्गमूळ निघते का? पूर्ण वर्गमूळ निघते का? तर ते पण निघत नाही. आणि याचे वर्गमूळ निघले तर ते कसे येते? तर ते अखंड अनावर्ती स्वरूपात निघते. म्हणून ही कसली संख्या आहे? ही अपरिमेय संख्या आहे. बरोबर. मग ही पण कशी संख्या आहे बघा. याला आपण आवर्ती रूप देऊ शकतो का? याला आपण आवर्ती रूप देऊ शकत नाही.
म्हणून ही कसली संख्या झाली, म्हणजे ही पण अपरिमेय संख्या झाली. √10 चे वर्गमूळ निघत नाही, ही पण अपरिमेय संख्या झाली. म्हणून उत्तर येईल पर्याय क्रमांक 1 1.35 ही खंडित स्वरूपाची परिमेय संख्या आहे. पुढील प्रश्न बघूया. पुढीलपैकी अपरिमेय संख्या कोणती? बघा याच्या पर्याय क्रमांक 4 बघा, याच्या डोक्यावर रेष मारली, मग ही कसली झाली, ही आवर्ती स्वरूपाची परिमेय संख्या झाली. वर्गमुळात 25, वर्गमुळात 25 चे वर्गमूळ काय निघते 5. 5 ही संख्या कसली आहे? नैसर्गिक संख्या आहे, पूर्ण संख्या आहे, पूर्णांक संख्या आहे आणि परिमेय पण संख्या आहे. पर्याय क्रमांक 2 हे परिमेय संख्या असेल. -27/5 म्हणजे हे p/q फॉर्मॅटमध्ये आहे, म्हणजे हे पण परिमेय संख्या आहे. अपरिमेय संख्या शोधायचे तर वर्गमुळात 5 चे वर्गमूळ आपण नाही काढू शकत आणि वर्गमूळ काढले तर ते पॉईंटमध्ये येते, म्हणून याचे उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. हे 9 चे उत्तर असेल पर्याय क्रमांक 3. तर अशा पद्धतीने संख्याज्ञान मधील घटक 1 आपण संपवलेला आहे. पुढील लेक्चरमध्ये घटक 2 आपला चालू होईल आणि घटक 2 मध्ये परिमेय संख्या व त्यावरील क्रिया हा टॉपिक घेतला जाईल. तर जे विद्यार्थी स्कॉलरशिपला बसलेले आहेत तर त्यांनी सर्वांनी आपला चॅनल सबस्क्राईब करावा, आपल्या मित्रांनाही सांगावा आणि कमेंट सेक्शनमध्ये आपण कुठल्या शाळेतून कुठल्या गावातून हा व्हिडिओ बघत आहात तर हेही मला कळवावे. धन्यवाद.